की गेले 19 तारखेपासून सगळे बंद आहे. आता 19 तारखेपासून बंद असल्यामुळं गिरायकाला आम्ही दोनदा चारदा सांगितलं बंद आहे, पण गिरायक म्हणाले इतक्या दिवस कसं काय बंद आहे. आणि एखादं विमान जर बंद पडलं तर एका दिवसात चालू होते. हे तर ही नेटवर्क आहे. आज हे नेटवर्क का चालू होईना, काय आहे याच्या मागचं कारण, काय हेतू आहे शासनाचा काही समजेना. आणि पब्लिकची आणि दुकानदाराची विनाकारण माता बाचावाची आणि विनाकारण नाराजगी होत आहे. याबद्दल शासनाने त्यांचा निर्णय घेऊन त्वरितच्या त्वरित हे प्रश्न जो आमचा नेटवर्कचा प्रश्न आहे. आज लोकांच्या घरी खायला भाकरी नाहीत. महिन्यापासून माल दुकानामध्ये आमच्या पडलेला आहे. आम्हाला वाटप करता येत नाही. त्यांना माल असून बी आम्हाला देता येत नाही. याची शासनाने दखल घ्यावी. आणि आम्ही दुकानदार ऑफलाईन वाटायला काही हरकत नाही, पण ऑफलाईन वाटल्यानंतर बी तुम्ही म्हणतात मशीनमध्येच वाटा. मग त्याच्यापेक्षा मशीनमध्येच वाटलेलं बरं. आम्ही वाटप करणार आहोत. मशीनमध्ये जेव्हा सुरळीत करा आणि वाटप चालू करतो ना. जिल्हाध्यक्ष सुभाष यादव, परभणी तालुका अध्यक्ष पवन बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज परभणी तहसील कार्यालय ही पॉस मशीन जमा करीत आहोत. माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन ही पॉस मशीन जमा करण्याचे कारण असे की गेले 1.5 महिन्यापासून सर्व्हर कंपनीचे फार अडचणी निर्माण होत असल्यामुळं आम्हाला रेशन दुकानदार यांना शिधापत्रिका धारकामार्फत पूर्ण शिवीगाळ करण्यात येते, हुज्जत करण्यात येते की तुम्ही आम्हाला का धान्य देत नाहीत. आणि वेळोवेळी हे शासनाच्या मार्फत सुद्धा या ई पॉस मशीन संदर्भात सर्व डाऊन झालेलं असल्यानं कुठल्या प्रकारे ठोस निर्णय न घेतल्यामुळं आज आम्ही तहसील कार्यालय या ठिकाणी हे सर्वच्या विरोधामध्ये मशीन आम्ही जमा करत आहोत. धन्यवाद. थँक्यू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.